इतकं रिलॅक्स होऊन जगता येतं हे मी अनुभवलंच नाही कधी. सतत अटीतटीने जगत आलो मी. आपले हट्ट सोडण्यातही आनंद असतो हे ठाऊक नव्हतं. या घरातली सगळीच माणसं किती सहजपणे जगतात. आटापिटा, वादविवाद, भांडण, कसलाच ताण नाही. त्यांच्यातही मतभेद आहेत, पण ते गोडीने एकमेकांशी बोलता येतात हे कधी कळलंच नव्हतं. फार वाईट वागलो मी चित्राशी. बिचारी सगळं विसरून किती उमेदीने आली होती, पण माझ्या डोळ्यावर खरोखरच पूर्वग्रहांची पट्टी होती. आज ती सुटल्यावर सगळं जग नवीन दिसतंय मला. आज सगळं बदलल्यासारखं वाटतंय. आम्ही एकत्र होतो तेव्हाही भरकटलेले होतो आणि एकत्र नव्हतो तेव्हाही भरकटलेलेच होतो. पण आता आयुष्याला दिशा आणि अर्थ मिळालाय असं वाटतंय. आमच्या दोघातलं बेसूर झालेलं गाणं हळूहळू सुरात येतंय आणि कदाचित प्रथमच असं जाणवतंय. मी सुद्धा पोरकटपणे वागत होते. फोनवर मनोजशी हट्टाने बोलत होते. पण आता जाणवतंय आम्ही दोघेही चुकत होतो आणि आता दोघेही चुका सुधारायला उत्सुक. मी फक्त इतरांना दोष देत राहिलो. आज स्वतःचे दोष सांगण्याची वेळ आली आणि डोळे उघडले. ही कन्सेप्टच किती चांगली आहे ना. आपले गुण इतरांनी अनुभवावे आणि आपले दोष आपणच पाहावे. हॅलो मनोज. हॅलो चित्रा. तुझ्या बेडच्या उजव्या कोपऱ्यात एक पार्सल आहे. ते उघड आणि जर का तुझं माझ्यावरचं प्रेम खरंच शिल्लक असेल ना, तर ते परिधान करून मला बोलव. जर का तू ते परिधान करून मला बोलवलंस ना चित्रा, तर मी समजीन की तू पुन्हा माझ्याकडे यायला तयार आहेस. मला पूर्ण खात्री आदित्य, या 2 दिवसात दोघांच्याही मनात नक्कीच परिवर्तन झालंय. नाहीतर इतक्या सिन्सिअरली मनोजने स्वतःचे अवगुण सांगितलेच नसते. गेम मध्ये भागच नसता घेतला त्यांनी. हो यार. नाही म्हणजे मनोज मधला बदल तर जाणवणं इतका स्पष्ट आहे. ते पण चित्र सुद्धा बदलते. मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांचं ऐकण्याच्या स्टेजला पोहोचलेत फायनली. हो, खरं किती सिंपल असतं ना आदित्य. समोरचा काय म्हणतोय हे फक्त मनापासून ऐकायचं असतं आपल्याला. दोघांनीही एकमेकांचं नीट ऐकून घेतलं तरी खूप सोपं होतं सगळं. लक्षात येतंय का तुझ्या? आपल्यातही मतभेद झाले. म्हणजे अगदी चित्र मनोज वरूनच झाले. पण आपण दोघांनी माझंच खरं हा हट्ट टाळला आणि आज बघ ना,
आपल्या दोघांचंही बरोबर होतं हेच कळतंय. माझं म्हणणं होतं की प्रेम असलं की सगळं सुरळीत होतं, आणि तुझं म्हणणं होतं की फक्त प्रेम पुरेसं नाही, स्वभाव जुळणं, एकमेकांना समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हो, खरंच. बघ ना, आपण दोघेही बरोबर होतो आणि आपल्या दोघांनाही असं वाटत होतं की आपली मतं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे पण स्वभाव जुळून घेताना स्वतःमध्ये बदल करावा लागतो, आणि हे आता चित्रा मनोजला कळतंय असं वाटतंय. हो, आणि हा बदल माणूस प्रेमासाठी करतो, प्रेमापोटी करतो. आज माझ्या मनातलं गिल्ट दूर झालं यार. त्या दोघांना सपोर्ट करून मी चुकलो तर नाही ना असं वाटत होतं मला. पण नाही, आज खूप आनंद होतोय खरंच मेघना. दुरावलेले दोन प्रेमी जीव जवळ आणण्यासारखा आनंद नाही, है ना? हो, मेघना, पण आपल्यातला दुरावा जरा वाढलाय असं नाही का वाटत आहे तुला? हम्म, थँक्स चित्रा. आपलं लग्न होण्यासाठी तू जीवापाड प्रयत्न केलेस, पण मी तुझं प्रेम कधी समजूच शकलो नाही. माझा राग, माझं वागणं सगळं सहन केलंस तू. मी खरंच मनापासून तुझी माफी मागतो चित्रा. मनोज, माझ्याकडूनही खूप चुका झाल्या. मीही तुला समजून घेण्यात कमी पडले. मी बस, तर झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करूया. आता मी कधीच आपली ताटातूट होऊ देणार नाही चित्रा. आय प्रॉमिस. आता आपण नेहमी एकमेकांच्या सोबतच असू, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
मी आश्रमात आलो की बोलू आपण. हा ठीक. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेघना, दोघांच्या नाश्त्याचं बघ जरा. हो चित्रा कुठे आहे? ती येते, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं आहे. हो. चल मी निघतो. हो. अमित दादा, एक 5 मिनिटं थांबाल? मला सगळ्यांशीच बोलायचं आहे. बस बस. बस. चित्रा आल्यावर तिच्या समोरच बोलतो. ये. या ना जरा प्लीज. मला चित्रा, तुला आणि सगळ्यांनाच काहीतरी सांगायचंय. नाना, तुम्ही म्हणाला होतात की ही माझ्या आणि चित्रासाठी शेवटची संधी आहे. हो. ज्या क्षणी तुम्ही शेवटची संधी असं म्हणालात ना, त्या क्षणी मी जागा झालो. मी चित्राशी खूप वाईट वागलोय. अगदी डिवोर्सची पण भाषा केली. पण जेव्हा तुम्ही म्हणालात की इथे चित्राबरोबर राहिल्यावर जर का आमचं जमत नाही असं मला वाटलं, तर मी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा, त्यावेळी मी भानावर आलो. एकमेकांपासून दूर राहणं वेगळं आणि कायमची ताटातूट वेगळी. या कायमच्या ताटातुटीचा विचार जेव्हा माझ्या मनात आला, तेव्हा मला जाणवलं की मी चित्राशिवाय जगूच शकत नाही. पण हे कबूल करण्यासाठी माझा अहंकार आडवा येत होता. तुम्ही खरंच बोलला होतात नाना. कधी कधी आपल्यातल्याच वाईट गोष्टी आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा ताबा घेतात. पण प्रत्येक माणसात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी असतात. हे तुमच्या कालच्या खेळाने मला दाखवून दिलं. त्यामुळे माझ्या अहंकाराचा पीळ सैल झाला. चित्रावर माझं प्रेम होतच आणि नेहमीच राहील. फक्त प्रेमाची माझी भाषा तिला कळत नव्हती आणि तिची मला. पण आता परत गेल्यावर आम्ही एकमेकांची चांगली शिकवणी लावणार आहोत. आमचं लग्न ठरवण्यापासून तुम्ही आमच्या बरोबर आहात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती. असेच कायम आमच्या बरोबर राहा. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे आम्हाला. माझ्याकडून खूप चुका घडल्या, तरी पण केवळ तुमच्यामुळे आज माझी चित्रा मला परत मिळाली. नाना, माई, मी चुकलो. मला माफ करा. आणि मी सतत आदित्य मेघनाची तुलना आमच्या दोघांशी करत राहिले. पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रेम करायला, जगायला शिकलं पाहिजे, हे मनोजचं म्हणणं पटलंय मला. मी सगळं विसरून त्याच्याकडे गेले तेव्हा तो रागात होता, आणि त्याने सगळं विसरून मला फोन केला तेव्हा मी रागात होते. आज जर तुम्ही सगळे नसतात तर कदाचित आम्ही आपापले राग मनात ठेवून चुकीचा निर्णय घेतला असता. पण नाना, तुमच्या त्या खेळामुळे जगायचं कसं हे नीट कळलंय आम्हाला. आणि आता माझ्यात आणि मनोजमध्ये भांडणं जरी झाली तरी ती मिटतील नक्कीच. आणि आता आमचं जगणं असं असणार आहे ना की तुम्हा कुणाला तक्रार करायची गरजच पडणार नाही. उलट एखाद्या मनोज चित्राला तुम्ही आमचंच उदाहरण द्याल. नाना, अमित दादा, सतीश दादा, आदित्य,
तुम्हा सगळ्यांचाच माझ्याकडून अनवधानाने कधी ना कधीतरी अपमान झालाय. त्यासाठी मला क्षमा करा प्लीज. अरे मनोज, तुझं तुला कळलंय ना, झालं तर ते महत्वाचं. माफीची काही गरज नाही. हा मनोज, तुझी दृष्टी बदलली म्हणून तुला बदललेलं जग दिसतंय आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही किती सहजपणे मला माझ्या अवगुणांकडे पाहायला शिकवलं. मान अपमान ह्या सगळ्याचं ओझच माझ्या डोक्यावरून काढून टाकलं. उपदेश नाही, दटावणी नाही, हेटाळणी आणि आरोप तर अजिबातच नाही. प्रेमात पाडलं तुम्ही मला, तुमच्या घराच्या आणि परत माझ्या चित्राच्या. मी तुम्हा सगळ्यांना वचन देतो की मी स्वतःपेक्षा पण जास्त काळजी घेईन चित्राची. तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमावरची तुम्हाला जाणीव झाली ना, खूप झालं रे. आता झालं गेलं विसरून जा आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. अरे बस बस, असू दोघांना दे, एक असू दे, बस. सुखी सुखी राहा, राहा. सुखी राहा. अगं नको. असू दे, असू दे. मनोज, काळजी घे. Be happy. सगळ्यात आधी ही बातमी चित्राच्या आई अण्णांना सांगतोय, म्हणून चित्राच्या गावी निघालोय आम्ही. अरे वा, छान छान. आणि आता कदाचित चित्रापेक्षा जास्त मीच देसाईवाडीत येत जाईन. आता खरं तू नाना माईंचा जावई शोभतो. मनोज, तू खरंच खूप बदललाय आणि मला माहितीये बदलणं खूप कठीण असतं. म्हणूनच तुम्हा दोघांचंही मनापासून खूप 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 अभिनंदन. आणि चित्रा, अशीच कायम हसत राहा, कळलं का? आणि हो, गावावरनं आलीस ना की लगेच इथे या, कळलं का? नाही, माझे ट्रेस करायचे, मला मदत लागणार आहे तुझी. कुणाचं काय काय तू अर्चू? चला येतो आम्ही. चला. अर्जो, खूप मोठं टेन्शन गेलं. आता दोघेही सुखात राहावं म्हणजे मिळवलं. राहतील राहतील. आणि हे सगळं आई अण्णांना सांगायला तडक निघाले, ते तर मला खूपच आवडलं. आणि मनोजचा डिसिजन होता हे विशेष. अर्चो, माणसानं मनापासून बदलायचं ठरवलं ना तर तो नक्कीच बदलतो. हेच खरं. खूप हलकं वाटतंय मला. सतीश, मला काय वाटतं माहितीये का, हं? हळूहळू ना तुझं हे बिझनेसचं टेन्शन सुद्धा लवकरात लवकर संपेल बघ. हो, माझंही मन तेच सांगतंय. हो ना? पण आता वेळ आलीये. नाही म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं अमित दादाला सांगायला हवं. म्हणजे जर त्याला सुहासकडनं काही कळालं किंवा बाहेर कुठून काही समजलं तर मग खूप प्रॉब्लेम होईल. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी त्याला सांगतोच. हा बोल आदित्य. मेघना, काय काय का फोन का बंद होता तुझा? मी केव्हाचा ट्राय करतोय. किती टेन्शन आलं मला. आणि कुठे आहेस, कुठे तू? मी लँडलाईन वर पण फोन केला होता, कोणी उचलत नाही फोन. अरे काही वेळापूर्वीच गेलास ना तू ऑफिसला. हो, हे पण ऑफिस मध्ये गेल्यावर तुला लगेच फोन करायचा नाही असा काही नियम आहे का? मी तुला केव्हाही फोन करू शकतो. रिजनल हेड आहे मी. अच्छा, पण ते आता मी लेक्चरर झाल्यावर काय करशील तेव्हा तर आपल्याला फोनवर सुद्धा बोलायला खूप कमी वेळ मिळेल. हे यार, तेव्हाच तेव्हा बघू.
तू आत्ता फोन का बंद ठेवला होतास ते सांग. अरे मग अभ्यास कधी करू मी आदित्य? फोनमुळे किती डिस्टर्ब व्हायला होतं. अच्छा, ऐसा भी है क्या? हम्म. हा, माझा फोन डिस्टर्ब करतो तुला? हो. ओके ठीक आहे, मग मी ठेवतो फोन. बायकोला चांगले मार्क्स मिळालेत हे सांगत नाक वर करून मिरवायचं ना तुला? मग आता फोन ठेव. नाही, मी नाही ठेवणार. परीक्षा जवळ आली अरे आदित्य, प्लीज फोन ठेव. नाही ठेवणार. अरे हे मेघना, प्लीज 5 मिनिटं बोल ना माझ्याशी. ठेव ना प्लीज, अरे मला अभ्यास करायचा आहे. ठीक है, चलो आज भी बख्श दिया तुम्हें. थँक्यू. बाय. बाय. आय लव्ह यू मेघना. आदित्य पण ना. मी टू.